विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. अभ्यासाला सुरुवात करायची आहे. इथपर्यंत काही व्यवस्थित अभ्यास झालेला नाहीये. मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. पण जर तुमचा अभ्यास ऑलरेडी परफेक्ट झाला असेल, तर या व्हिडिओमध्ये वेळ घालवू नका. कारण या व्हिडिओमध्ये मला तुमच्याकडून अशा मुलांकडून अभ्यास करून घ्यायचा आहे, की ज्यांची करायची आता खूप इच्छा आहे, पण समजतच नाहीये काय करायचंय ते आणि कसं करायचं ते पण कळत नाहीये. मला ना हळू व्यवस्थित सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करायच्या आहेत. सुरुवात करूया. ठरल्याप्रमाणे फिजिक्स घ्यायचंय आपल्याला आणि ठरल्याप्रमाणे डेफिनेशन्स. एकाच व्हिडिओत 60 पेक्षा जास्त डेफिनेशन्स नाहीत होणार. मग निम्म्या तरी कव्हर करूया. म्हणजे मी या व्हिडिओमध्ये तुमच्याकडून 30 पेक्षा जास्त डेफिनेशन्स तयार करून घेणार आहे. मग वही, पेन हातात घ्या. पुस्तक सुद्धा घ्या आणि माझ्या बरोबर तुम्ही सुद्धा सुरुवात करा. आणि सुरुवात तर करा ना, रडत बसू नका. हा सिरियसली रडत बसायचं नाही. माझं आतापर्यंत काय झालं नाही, होईल का? कधी होणार? सुरुवात करूया. मग पहिली जी डेफिनेशन आहे ती कुठली आहे रे? मोमेंट ऑफ इनर्शिया. मी पहिल्यांदाच तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करतोय, की मी जे प्रश्न घेतोय त्यातले सगळेच 100% हे पी-वाय-क्यू आहेत. म्हणजे हे प्रश्न कधी ना कधीतरी 2021 पासूनच्या पेपरमध्ये आलेले प्रश्न आहेत बरं का बाळांनो. बरं, आता माझं म्हणणं काय बघा, चला ही पहिली डेफिनेशन करायची आहे आपल्याला. पण ही डेफिनेशन करत असताना तुम्ही मला सांगा, हे जे मी सिम्बॉल काढलंय, हे कधी यूज करतो रे? तुम्ही म्हणणार समेशन. बरोबर आहे. मी त्याला म्हणतो अल्जेब्रिक सम. ओके. बरं, मला अल्जेब्रिक सम म्हणजे सगळ्यांची ॲडिशन करायची आहे, पण कुणाची? मला प्रॉडक्ट घ्यायचा आहे. कुणाचा? मासचा आणि स्क्वेअर ऑफ डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन. आता मला सगळं डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचं नाही हां. आता हा ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे. तिथं हा ऑब्जेक्ट आहे. त्याचा मास आहे M1 आणि त्याचं या ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स आहे R1. मग ॲक्सिस पासूनचं जे डिस्टन्स आहे त्याचा मला काय करायचं आहे? स्क्वेअर. बरं, असं काय एक एलिमेंट आहे का रे बाळांनो? असे अनेक एलिमेंट आहेत ना. तर मी इथं लिहितो आय, इथं आय आणि आयची व्हॅल्यू फ्रॉम 1 टू एन आहे. आता हे ज्याला लिहायला जमेल ना, त्याला मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन जमेल. डेफिनेशन मी घेणार आहे. पण माझं काय म्हणणं आहे, डेफिनेशन तर मी लिहिले ऑलरेडी तुमच्या समोर. तेच तुमच्याकडून मी वाचून घेणार आहे. पण एसआय युनिट मला सांगा, हा प्रॉडक्ट कोणाचा आहे? मासचा. मासचा एसआय युनिट कोण आहे? केजी. आर म्हणजे कोण आहे? डिस्टन्स. डिस्टन्सचा स्क्वेअर आहे म्हणजे किलोग्राम मीटर स्क्वेअर. चला. एसआय युनिट पण तुमच्या लक्षात आलं, तर डायमेन्शन्स करायला किती वेळ लागणार आहे सांगा? डायमेन्शन्स एल, एम, टी असतात. ओके. स्टार्टलाच मी टी रेज टू 0 घेतलं. सेकंद नाहीच आहे ना तिथं. म्हणजे टी रेज टू काय येणार आहे? 0. बरं. यातलं एल म्हणजे लेंथ आहे त्याचं 2 आहे. एम म्हणजे मास आहे केजी. 210 या त्याच्या डायमेन्शन्स आहेत. ओके. चला आपण आता काय करूया माहिती आहे का? डेफिनिशन तयार करूया. अल्जेब्रिक सम ऑफ product of mass of each element and square of its distance from axis of rotation. मी एकदा सांगू परत, जे मी बोट ठेवतो तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा. बोला. अल्जेब्रिक सम ऑफ. ऑफ शब्द बघा पहिल्यांदाला. अल्जेब्रिक सम ऑफ. इंटू आहे म्हणल्यावर प्रॉडक्ट, पण पुन्हा ऑफ लिहिलं पाहिजे. अल्जेब्रिक सम ऑफ प्रॉडक्ट ऑफ मास ऑफ परत ईच एलिमेंट अँड स्क्वेअर ऑफ इट्स डिस्टन्स. परत ऑफ शब्द आला का? स्क्वेअर ऑफ इट्स डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. बरं, आता पुढच्या अजून 30 पेक्षा जास्त डेफिनेशन्स घ्यायचे आहेत. वही काढा. मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन पहिला तुम्ही लिहा. मी आता सांगितलेली. फॉर्म्युला, युनिट आणि डायमेन्शन. शॉर्ट नोट्स तयार करा बाळांनो. मी तुम्हाला सांगू का, बोर्डच्या एक्झामला 5 दिवस सुट्टी असते. त्यात पण हेच करायचंय पहिल्यांदा आपल्याला. हेच प्रश्न करायचे आहेत. ओके. नेक्स्ट क्वेशन. सेंट्रिपिटल फोर्स. नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स रिक्वायर्ड फॉर सर्क्युलर मोशन ऑफ ऑब्जेक्ट. नेसेसरी शब्दावर जोर द्या. नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स रिक्वायर्ड फॉर सर्क्युलर मोशन. आणि मी तुम्हाला होमवर्क सांगणार आहे त्याची डायरेक्शन कुठं असते? टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. ओके, एवढंच सांगा. नेसेसरी लिहायला सुरुवात करताय हळू म्हणजे लिहिताय माझ्या बरोबर. नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स रिक्वायर्ड फॉर circular motion of an object and which is directed towards center of the circle is known as centripetal force. दोन झाल्यात बरं का डेफिनेशन. आता तिसरी डेफिनेशन आहे सरफेस टेन्शन. आता सरफेस टेन्शन म्हणलं की फॉर्म्युला बघा. F
अपॉन एल. ठीक आहे. फोर्सचं युनिट काय? न्यूटन पर मीटर. लेंथचं युनिट. आता ऐका माझं, LMT फोर्सच्या डायमेन्शन्स 1 1 -2 असतात बरं का. या फोर्सच्या डायमेन्शन्स काय असतात? 1 1 -2 अपॉन लेंथ L रेस टू 1. हे प्लस 1 वरती गेल्यावर काय होतील रे? -1. मग ह्या 1 ला 1 कॅन्सल म्हणल्यावर 0 येणार का नाही बघा बघू. झाले की नाही डायमेन्शन्स? मग माझं ऐका, फोर्सच्या डायमेन्शन्स पाठ करा. 1 1 -2 का माहितीये का? फोर्सला एरियानं डिवाइड करा, प्रेशर मिळेल. फोर्सला डिस्प्लेसमेंटनं मल्टिप्लाय करा, वर्क डन मिळेल. फोर्सला टाईमनं मल्टिप्लाय करा, इम्पल्स मिळेल. म्हणजे फोर्स इतक्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे आणि काय डायमेन्शन्स 1 1 -2 1 1 -2 त्याला एल न डिवाइड करा. पण थांबा, डेफिनेशन. आता डेफिनेशन बघा इथं आहे. इथं 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 ही कोण आहे? डेफिनेशन. म्हणजे मला फोर्स पर युनिट लेंथ पाहिजे. मला लिहायचं आहे तसंच. पण तेवढंच लिहून कसं चालेल? तो टँजेन्शियल फोर्स आहे. म्हणजे सरफेस टेन्शन इज अ टँजेन्शियल फोर्स पर युनिट लेंथ. इथपर्यंत कळालं. पण कुठं होतो ते लिहायचंय. On both sides of an imaginary line drawn on the free surface of liquid. Both sides of imaginary line drawn कुठे केले? On the free surface of liquid. कळाल का रे हा प्रश्न? तेवढाच इम्पॉर्टंट आहे. डिफाईन सरफेस टेन्शन, गिव्ह एसआय युनिट आणि डायमेन्शन. ओके. फॉर्म्युले पण झाले तुमचे. मोमेंट ऑफ इनर्शियाचा पण मगाचा फॉर्म्युला झाला. अँगल ऑफ कॉन्टॅक्टची डेफिनेशन मला माहिती आहे. वेळ लागतोय. आयएमपी क्वेश्चन. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट सांगतो. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मोजलाय कुठून सांगा रे? अशी तुमची डायग्राम आहे. ही फ्री सरफेस आहे. त्याला असा टँजेंट काढलाय आणि मोजलाय विथिन लिक्विड. अँगल मोजलाय कुठं? विथिन लिक्विड. अँगल कुणामध्ये आहे? टँजेंट मध्ये आहे आणि त्या सरफेस मध्ये आहे. पण सरफेस बाहेर पण आहे की. मग मला बाहेरचा नको अँगल. विथिन द लिक्विड. गंमत म्हणजे डेफिनेशन मध्ये तोच पॉइंट आहे की तो अँगल आहे कुठं? हे तुम्हाला सांगायचं आहे. म्हणजे बघा, डिफाइन्ड ऍज पासून सुरुवात करा रे. डिफाइन्ड ऍजच्या पुढे वाचा. अँगल बिटवीन. कुठं अँगल आहे तेवढं सांगा. अँगल बिटवीन टँजेंट ड्रॉन टू द फ्री सरफेस आणि सरफेस ऑफ द सॉलिड. म्हणजे सॉलिडचा सरफेस आणि टँजेंट. पण मेजर्ड विदिन द लिक्विड. विदिन द लिक्विड. बाळांनो, आयएमपी बोललो होतो मी. अवघड आहे. अँगल बिटवीन tangent drawn to the free surface of the liquid and surface of the solid but measured within the liquid. जमलं पाहिजे. आता हा एक्स्ट्रा होमवर्क देतोय. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कुणा कुठल्या गोष्टीवर त्याचा फॅक्ट म्हणजे कोणावर डिपेंड आहे, कशामुळे चेंज होतो, कुठल्या गोष्टीवर अवलंबून आहे, हे आहे इथं त्या व्हॅल्यूज ते तुम्ही म्हणजे पॉइंट्स आहेत ते तुम्ही करा. ओके. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आता मला सांगा, कॅपिलरी ट्यूब लिक्विड सरफेस मध्ये बुडवल्यानंतर ते कुठलं लिक्विड आहे याच्यानुसार ते वर पण येऊ शकतो. म्हणजे राईज किंवा फॉल ऑफ लिक्विड विथ इन द कॅपिलरी ट्यूब. डेफिनेशन बघा. द फिनॉमिना ऑफ राईज ऑर फॉल ऑफ लिक्विड इनसाइड कॅपिलरी ट्यूब when it is dipped in the liquid is known as capillary tube. Rise or fall inside the capillary tube when it is dipped inside the liquid. बर, हा प्रश्न फेवरेट आहे एक्झामिनरचा. डिफाईन कॅपिलॅरिटी अँड गिव्ह ऍप्लिकेशन. मग काय ऍप्लिकेशन आहेत? ऑइल रायझेस अप द विक ऑफ द लॅम्प. वात असते ना दिव्याची, त्यातनं ते खेचून घेते कॅपिलॅरिटी. क्लोथ रॅक सक्स वॉटर. पाणी शोषून घेत आहे. खडकांच्या जे भेगा असतात ना त्यातून पाणी वर येतंय. सॅप वॉटर मुळांचं दिलंय त्यांनी. ठीक आहे. रायझेस अप टू द टॉप मोस्ट लीव्स इन अ ट्री. म्हणजे वरपर्यंत जात आहेत. ब्लॉटिंग पेपर ऍब्सॉर्ब्स इंक. बाळांनो, हे लिहायचंय तुम्हाला, हे करायचंय. ऍप्लिकेशन ऑफ कॅपिलरी आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. जरा फास्ट होतंय ना, पण कुठल्या कुठल्या डेफिनेशन घेतल्या जरा रिवाइज करूया. कॅपिलरिटी म्हणजे काय सांगा? फिनॉमिना ऑफ राईज ऑर फॉल ऑफ लिक्विड इनसाइड द कॅपिलरी. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कुठून मोजायचा आहे? कुणामध्ये अँगल आहे? अँगल बिटवीन टँजेंट टू द फ्री सरफेस ऑफ लिक्विड, सरफेस ऑफ द सॉलिड मेजर्ड विदिन द सॉलिड, विदिन द लिक्विड म्हणूया आपण. बरं, त्याच्यानंतर कुठले घेतले? सरफेस टेन्शन. फोर्स ऍक्टिंग पर युनिट लेंथ ऑन बोथ साइड्स ऑफ अ इमॅजिनरी लाईन drawn on the free surface of the liquid. Centripetal force आणि moment of inertia. 1 2 3 4 5 5 डेफिनेशन झाल्या. चला, इथं अशा डेफिनेशन नको आहे मला. इथं मला घ्यायचंय बरं का क्रिटिकल वेलॉसिटी. बरं का, ऍक्च्युली सांगू का, डिस्टिंग्विशचे प्रश्न आपण घेऊ ना, त्यात स्ट्रीमलाईन फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो हा पॉइंट होऊन जाईल बरं का आपला. स्ट्रीमलाईन फ्लो आणि दुसरा कुठला? टर्ब्युलंट फ्लो. हे लक्षात घ्या. पण ज्या velocity beyond which streamline flow becomes turbulent is known as critical velocity. एक्स्ट्रा होमवर्क देतोय बरं का.
क्रिटिकल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला करा, त्याच्यानुसार रेनॉल्ड्स नंबरचा फॉर्म्युला करा आणि रेनॉल्ड्स नंबर कशावर डिपेंड आहे ते बघा. हा आपला नंतरचा पॉइंट आहे. आपलं पहिलं टार्गेट काय? डेफिनेशन्स. चला. 3 डेफिनेशन तुमच्या समोर आहेत. विस्कॉसिटी. म्हणतो ना रे आपण एखादं फ्लुइड विस्कस जास्त आहे. ओके. तो काय इंडिकेट करतोय? पाण्याची विस्कॉसिटी कमी आहे, पण ऑइलची जास्त आहे. उताराला पाणी पटपट पुढे जाईल, पण ऑइल हळू जाईल. त्याची विस्कॉसिटी जास्त आहे ना. म्हणजे बघा, viscosity is the property, is that property of fluid by virtue of which the relative motion between different layers of the fluid experience a force. Obviously force जास्त, viscosity जास्त आहे. ओके. बरं, velocity gradient इथे आहे बघा. velocityला बघा डिवाइड केलंय. The rate of change of velocity with distance measured from a stationary layer is called velocity gradient. सांगू का तुम्हाला? जो विस्कस फोर्स आहे ना, तो एरियाला डायरेक्टली प्रपोर्शनल असतो लेयरसाठी आणि व्हेलॉसिटी ग्रेडियंटला पण डायरेक्टली प्रपोर्शनल असतो आणि एफ इक्वल्स टू हाच जो कॉन्स्टंट आहे ना, तो कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी आहे. मग कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी काढण्यासाठी मी ए डीव्ही बाय डीएक्स घेतोय, दॅट इक्वल्स टू कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर हे त्याचं युनिट होईल. म्हणजे विस्कस फोर्स पर युनिट एरिया पर युनिट व्हेलॉसिटी ग्रेडियंट आहे का बघा डेफिनेशन. विस्कस फोर्स पर युनिट एरिया पर युनिट व्हेलॉसिटी ग्रेडियंट हे युनिट विचारलेलं आहे. एसआय युनिट ऑफ द विस्कॉसिटी परीक्षेत आलंय, पहिली एमसीक्यू होती एका पेपर मध्ये. मग न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर आणि विस्कॉसिटीचीच डेफिनेशन करा, कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटीची. विस्कस फोर्स ऍक्टिंग पर युनिट एरिया पर युनिट व्हेलॉसिटी ग्रेडियंट. बघा ना, डिवाइड केले रे, पर युनिट एरिया पर युनिट व्हेलॉसिटी ग्रेडियंट. ओके. मग आता हीच एक डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे. पण व्हेलॉसिटी ग्रेडियंट काय? रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ डिस्टन्स. ओके. विस्कॉसिटी म्हणजे काय? तो एक ड्रॅगिंग फोर्स आहे म्हणूया आपण. ओके. डिग्रीज ऑफ फ्रीडम. केटीजी. कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस आणि रेडिएशन बरं का. म्हणजे 1 डिग्री ऑफ फ्रीडम, 2 डिग्री ऑफ फ्रीडम, 3 डिग्री ऑफ फ्रीडम. मोशन, एखादा ऑब्जेक्ट व्हायब्रेट होतोय. मग ते एक्सप्लेन करण्यासाठी तो कुठल्या डायरेक्शन मध्ये कोणत्या ऍक्सिस वर व्हायब्रेट होतोय त्याच्यानुसार डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत. मग डेफिनेशन खरोखर आयएमपी नोट्स पाहिजेत, सतत रिवाइज करावं लागणार आहे. माझ्या पण त्या गोष्टी लक्षात पटकन राहत नाहीत. द डिग्रीज ऑफ फ्रीडम ऑफ सिस्टीम आर डिफाइंड ॲज द टोटल नंबर ऑफ कोऑर्डिनेट्स or independent quantities required to describe the position and configuration of the system. तेच ना, त्याचं पोझिशन, त्याचं कॉन्फिगरेशन एक्सप्लेन करण्यासाठी जेवढे आपल्याला टोटल नंबर ऑफ कोऑर्डिनेट्स लागतात किंवा इंडिपेंडेंट क्वांटिटीज लागतात टू डिस्क्राइब द पोझिशन अँड कॉन्फिगरेशन ऑफ द सिस्टम कम्प्लिटली इज नोन ॲज डिग्री ऑफ फ्रीडम. बरं का बाळांनो, आता बोलून बोलून गेली 15 मिनिटं मी बोलतोय बरं का, 13 मिनिटं बोलतोय, लक्षात घ्या. थकून गेलोय मी, पण तुमच्यासाठी मी देतोय सगळं बरं का. आता ART ची डेफिनेशन बघा. मी त्यासाठी एक डायग्राम काढतो. एक ऑब्जेक्ट आहे. या ऑब्जेक्टवर एवढी हीट इन्सिडेंट होते. तो क्यू आहे बरं का, म्हणजे इन्सिडेंट होते. त्यातली काही हीट रिफ्लेक्ट होते, काही हीट ट्रान्समिट होते आणि काही हीट ही ऍब्सॉर्ब होते. मी जाणून बुजून कसे पण एरो काढलेत बरं का. म्हणजे काय इथे लाईटचे रूल्स नको आहेत बरं का. रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन असं नको आहे. समजून घ्या. तुम्हाला काय म्हणायचंय, की काही हीट ऍब्सॉर्ब केली, काही हीट रिफ्लेक्ट झाली, काही हीट त्यातून पास होऊन ट्रान्सफॉर्म पुढे गेली. दॅट इक्वल्स टू टोटल हीट ना बाळांनो. कळालंय तुम्हाला? तिघांची ऍडिशन म्हणजे टोटल हीट ना. आता मी प्रत्येकाला क्यू न डिवाइड करतो, म्हणजे टोटल हीट ना. क्यूए अपॉन क्यू, क्यूआर अपॉन टोटल हीट, क्यूटी अपॉन टोटल हीट, दॅट इक्वल्स टू 1 येणार. ओके. पण हा जो आहे, ही डेफिनेशन आहे कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शनची, ही डेफिनेशन आहे कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शनची, ही डेफिनेशन आहे कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशनची, दॅट इक्वल्स टू 1. मग चला डेफिनेशन घेऊया ना आपण. रेशो ऑफ क्वांटिटी ऑफ हीट absorbed by the system to the total quantity of heat incident on the system is known as coefficient of absorption. परत सांगू, रेशो शब्द वापरले ना, चेंज करूया डेफिनेशन. क्वांटिटी of heat absorbed by the body per unit total quantity of heat incident on it is known as coefficient of absorption. पर युनिट हा शब्द वापरला. पहिल्यांदा काय होता? रेशो. नंतर मी कसं केलं? पर युनिट. आता सोपी डेफिनेशन तयार करतो. क्यूए म्हणजे काय सांगा? क्वांटिटी ऑफ हीट ऍब्सॉर्ब्ड बाय द सिस्टम किंवा बॉडी म्हणा. क्वांटिटी ऑफ द हीट ऍब्सॉर्ब्ड बाय द बॉडी डिवायडेड बाय
total quantity of heat incident on that body is known as coefficient of absorption. तयार करा ना डेफिनेशन. चला ही सांगा. रेशो शब्द वापरा तरी चालेल. रेशो ऑफ क्वांटिटी ऑफ हीट रिफ्लेक्टेड बाय द बॉडी टू द टोटल क्वांटिटी ऑफ हीट incident on the body is known as coefficient of reflection. चला आता ही डेफिनेशन तुम्ही करायची. बघा, absorbed by body, reflected by body, transmitted through the body शब्द वापरा. परफेक्ट इंग्लिश. ट्रान्समिटेड बाय द बॉडी नाही, ट्रान्समिटेड थ्रू द बॉडी म्हणा. चला 3 डेफिनेशन परफेक्ट करा या सुद्धा. चला आता इम्पॉर्टंट आहे बरं का, मी तुम्हाला सांगतो. असे काही सबस्टन्स आहेत ज्याच्यामधून हीट रेडिएशन पास होतात, त्याला डाय अथर्मनस म्हणायचं. पास होतायत हीट रेडिएशन. एक्झाम्पल्स कुठले आहेत सांगतो, लक्षात घ्या. ग्लास आहे, कॉर्ड, सोडियम क्लोराइड, हायड्रोजन, ऑक्सिजन, ड्राय एअर. याच्यातून हीट रेडिएशन पास होत आहेत म्हणलं की डाय अथर्मनस. पण नुसतं जर अथर्मनस म्हणलं, विच आर लार्जली ऑपॅक, याचा अर्थ डू नॉट ट्रान्समिट हीट रेडिएशन, त्याला म्हणायचं अथर्मनस सबस्टन्स. अथर्मनस मधून पास होत नाहीयेत हीट रेडिएशन, डाय अथर्मनस मधून पास होत आहेत. एक्झाम्पल कुठला आहे? पाण्यामधून हीट रेडिएशन पास होत नाहीत. वुड, आयर्न, कॉपर, मॉइस्ट एअर, बेन्झीन. हा एक्झाम्पल्स इम्पॉर्टंट आहे एमसीक्यू साठी. नोट डाऊन करून ठेवा एका मार्कासाठी. विच ऑफ द फॉलोइंग इज अथर्मनस सबस्टन्स? वुड आहे, आयर्न आहे, अजून काय होतं रे? वुड, आयर्न, कॉपर, मॉइस्ट एअर म्हणलं, बेन्झीन, वॉटर. इकडे ड्राय एअर असेल. करेक्ट. म्हणजे ड्राय एअर मधून पास होतंय, इकडून पास होत नाहीत हीट रेडिएशन. एक्झाम्पल्स करावे लागतील. 2 डेफिनेशन पण इम्पॉर्टंट आहेत. आता परफेक्टली ही ब्लॅक बॉडीचा एक्स्ट्रा होमवर्क देतोय. आतापर्यंत 3-4 वेळा हा रिपीट झालेला क्वेश्चन आहे. 3-4 वेळा रिपीट झालेला क्वेश्चन आहे. जरा बघा ना डायग्राम. मला सांगा, ह्याच्यात ना तुम्हाला मी एक्स्ट्रा होमवर्क देणार आहे. 3 मार्काला येऊ शकतो. डिफाइन व्हॉट इज परफेक्टली ब्लॅक बॉडी. डिफाइन नाही, व्हॉट इज परफेक्टली ब्लॅक बॉडी, आणि ड्रॉ परफेक्टली ब्लॅक बॉडी, आणि एक्सप्लेन इज कन्स्ट्रक्शन. बघा, 2 लेअर स्ट्रक्चर आहे, डबल वॉल स्ट्रक्चर आहे, हॉलो आहे, आत ब्लॅक लेअर असणार कुठेतरी. बघा, लॅम्प ब्लॅक कनेक्ट आहे. जरा फिगर बघा बघू. खूप महत्वाची डायग्राम आहे बरं का. खूपच महत्वाची डायग्राम आहे. बऱ्याच वेळा हा क्वेश्चन रिपीट होतो, लक्षात घ्या. बरं, आणि ही परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणजे काय? ही ऑलमोस्ट सगळीच हीट ऍब्सॉर्ब करते. बॉडी विच ऍब्सॉर्ब्स द एंटायर रॅडियंट एनर्जी इन्सिडेंट ऑन इट इज कॉल्ड आयडियल और परफेक्टली ब्लॅक बॉडी. सगळीच ऍब्सॉर्ब केली तर ए इक्वल टू 1 ना, कारण आर ची व्हॅल्यू 0 येणार, टी ची व्हॅल्यू 0 का? तर बॉडी सगळीच हीट ऍब्सॉर्ब करते ना. मग डेफिनेशन लक्षात आली का? which absorbs the entire radiant energy incident on it is called ideal or perfectly black body. Okay. Coefficient of emission. Definition इथं आहे. रेशो असल्यामुळे त्याला युनिट नाही येणार, मग डायमेन्शन पण नाही. इथं आरबी लिहिलंय म्हणजे परफेक्टली ब्लॅक बॉडी, म्हणजे हा रेशो कशाचा आहे ना. कोएफिशिएंट ऑफ इमिशन किंवा इमिसिव्हिटी इज डिफाइन्ड ॲज रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर ऑफ ऑर्डिनरी बॉडी टू द इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. इमिसिव्ह पॉवर ऑफ ऑर्डिनरी बॉडी म्हणलं मी तुम्हाला, टू द इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणलंय. त्यांनी नुसतं सरफेस म्हणलंय, पण तो सरफेस हा ऑर्डिनरी बॉडी आहे, हे लक्षात घ्या. मग परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी काय होणार? खाली पण ब्लॅक बॉडी, वर पण ब्लॅक बॉडी, मग ते ईच व्हॅल्यू काय येणार आहे? 1. मग परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी ए इक्वल्स टू ई, लक्षात आलं का? म्हणजे कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन इक्वल्स टू कोएफिशिएंट ऑफ रिफ्लेक्शन, कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन इक्वल्स टू कोएफिशिएंट ऑफ इमिशन, हे लक्षात घ्या. ओके. आता नेक्स्ट, मी आता वेळ पटापट सांगणार आहे बरं का. ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम, आयसोलेटेड सिस्टीम. सिस्टीम मधून जर बघा मॅटर आणि एनर्जी दोघेही एक्सचेंज होत असतील सराउंडिंग बरोबर, तर ओपन सिस्टीम. इथं मॅटर आतच राहतंय, बट एनर्जी ट्रान्सफर होते, क्लोज सिस्टीम. मॅटर आणि एनर्जी काहीही एक्सचेंज होत नाही सराउंडिंग बरोबर, मग आयसोलेटेड सिस्टीम. थर्मास फ्लास्क हे आयसोलेटेड सिस्टीम आहे. ह्युमन बॉडी बॉडी ही ओपन सिस्टीम आहे बरं का. मुलं क्लोज सिस्टीम म्हणतात, नाही, ओपन सिस्टीम आहे, लक्षात घ्या. ओके. फ्लाइंग बर्ड ओपन सिस्टीम आहे. ओके. चहा ओतलाय ओपन, कशात? कब्बशी मध्ये, ओपन सिस्टीम आहे. पण चहा थर्मास मध्ये आहे, आयसोलेटेड सिस्टीम. बरं, आता सगळ्यात महत्वाचं बरं का, ही डेफिनेशन करा बरं का. थर्मल इक्विलिब्रियम. जेव्हा टेम्परेचर सेम असेल तर थर्मल इक्विलिब्रियम. ही डेफिनेशन करा. इंटरनल एनर्जी, आता मी थोडंसं फास्ट सांगतोय, तुम्हाला करायला द्यायला लागलो बरं का. या 3, 4, 6 डेफिनेशन्स आहेत बरं का.
इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. त्याला एक्सटेन्सिव्ह कडे जाऊया. डिपेंड आणि एक्सटेन्सिव्ह मी असं लक्षात ठेवलंय. डिपेंड. डिपेंड लक्षात घ्या. म्हणजे बघा इथून वाचा. एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल डिपेंड्स ऑन द साइज ऑफ द सिस्टम. ओके. मी तुम्हाला सांगू का? केमिस्ट्री मधून करा हे. मला एक्झाम्पल्स हवे आहेत. व्हिच ऑफ द फॉलोइंग इज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी अँड व्हिच ऑफ द फॉलोइंग इज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. तुम्ही म्हणाल सर फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये नाही. केमिस्ट्रीतला डेफिनेशन 1-2 इथे लिहिल्या तरी चालतील. फॉर्म्युले वेगळे आहेत, पण ही डेफिनेशन लिहिली तरी चालेल. इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ओके. त्या शेवटच्या पेजवर भरपूर डेफिनेशन ॲज अ होमवर्क. मेकॅनिकल. When there are no unbalanced forces within the system, म्हणजे बघा मेकॅनिकल इक्विलिब्रियम हे फोर्स बद्दल आहे. केमिकल इक्विलिब्रियम रिएक्शन बद्दल आहे. थर्मल इक्विलिब्रियम टेम्परेचर बद्दल आहे. म्हणजे काय दिलं when there are no unbalanced force within the system आणि between the system and the surrounding system is said to be in mechanical equilibrium. Unbalanced force नाही पाहिजे. No unbalanced force. केमिकल म्हणजे काय नो केमिकल रिएक्शन within the system. थर्मल काय when temperature system युनिफॉर्म म्हणजे कॉन्स्टंट आहे थ्रू आउट द प्रोसेस, थ्रू आउट द चेंज विल टाइम. थर्मल इक्विलिब्रियम किंवा हे सगळ्यात महत्वाचं आता प्रोसेस बरं का. प्रोसेस इन विच प्रेशर अँड व्हॉल्यूम चेंज टेक प्लेस ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. आयसोबारिक म्हणजे प्रोसेस इन विच प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट. आयसोकोरिक प्रोसेस इन विच व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. ॲडियाबॅटिक स्टेट फंक्शन एन्थाल्पीच्या डेफिनेशन करा. एक्स्ट्रा सांगतोय. एन्थाल्पीच्या डेफिनेशन जरा केमिस्ट्री मधून करता का रे एक्स्ट्रा केमिस्ट्रीसाठी म्हणून आताच करून टाका ना. एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन, एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन, एन्थाल्पी ऑफ ॲटमायझेशन, एन्थाल्पी ऑफ फ्युजन. ओके. ह्या सगळ्या ज्या आणि एन्थाल्पीच्या अजून काही राहिले असतील माझ्या डेफिनेशन सगळ्या करायच्या. मग अशा रीतीने जर आपण हे 3 आणि ह्या एवढ्या डेफिनेशन आणि अगोदरच्या डेफिनेशन बघितल्या तर 30 प्लस आहेत. प्लीज आत्ता करा, आज करा, संपवा हे. पण मला तुम्ही आश्वासन द्या, की आम्ही हे दुपारपर्यंत कंप्लीट करू किंवा व्हिडिओ बघितल्यानंतर थोड्या वेळात कंप्लीट करू. का? मला दुसऱ्या पार्टमध्ये पार्ट 2 म्हणूया आपण. पार्ट 2 मध्ये मला डेफिनेशन्सचा उरलेला पार्ट घ्यायचा आहे. हां. त्या उरलेल्या डेफिनेशनमध्ये काय येणार? मॅग्नेटायझेशन, गायरोमॅग्नेटिक रेशो, सेल्फ इंडक्टन्स, म्युच्युअल इंडक्टन्स, ससेप्टिबिलिटी, ओके, डायमॅग्नेटिक सबस्टन्स, फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स, हार्मोनिक्स, ओव्हरटोन और किती डेफिनेशन्स आहेत, खूप आहेत. लॉजिक गेट, एल-ई-डी. व्हॉट इज एल-ई-डी? व्हॉट आर एल-ई-डी असं विचारतो. व्हॉट इज लॉजिक गेट? पोलार, नॉन पोलार डायइलेक्ट्रिक. आता ह्याच व्हिडिओत ना तुम्हाला सांगू का? खूप मी पण थकून जातो दिवसभराच्या व्यापातून. पण तुमच्या समोर यायचं म्हणलं, की एक एनर्जी आणावीच लागते आणि ती येते. ठरवलंय तर करायचंय लक्षात घ्या. सिरियसली. मी तुम्हाला सांगतो जो मुलगा या स्टेजपर्यंत हा व्हिडिओ बघतोय, म्हणजे जवळ-जवळ आता 20 मिनिटं होऊन गेलेत. याचा अर्थ तुम्हाला करायचा आहे अभ्यास. बरोबर आहे? तर मी तुम्हाला सांगतो माझ्या अनुभवातून, आयुष्यात ना फक्त कष्ट घ्यायचे आहेत प्रामाणिकपणे. हां, मरेपर्यंत कष्ट घ्यायचे आहेत. ओके. तुम्ही असं कुठली स्वप्न बघू नका. फायनान्शियल फ्रीडम म्हणूया आपण, की मी एवढं काम करणार 30व्या वर्षापर्यंत मी इतके पैसे कमवणार आणि पुन्हा रिटायरमेंट घेणार. ओके. नाही. तुम्हाला सांगतो आयुष्यात सतत कष्ट, कष्ट, कष्टच आहेत लक्षात घ्या आणि त्यात आनंद मानला पाहिजे. तुम्ही हातपाय गळाटून बसला ना, की होणार नाही, मला जमणार नाही, की संपलं रे आयुष्य. पण तुमची धडपड बघून बाकीच्यांना पण प्रेरणा मिळाली पाहिजे, की नाही करायचंय, पॉसिबल आहे. मी तुम्हाला सांगू का, की माझ्या की नाही टीममध्ये म्हणूया आपण, एवढी चांगली मुलं आहेत, की त्यांच्यापासून बघून मी तुमचा खूप अभ्यास घेतोय म्हणूया आपण. करतायत रे मुलं. मी तुम्हाला सांगतो यावर्षी मी बघितलंय दिवाळीला सुद्धा घरी न गेलेली मुलं आहेत, की नाही आम्हाला अभ्यास करायचा थांबायचं इथं क्लासमध्ये. ओके. म्हणजे बघा, मग आता डेडिकेशन पाहिजे. 1 महिना उरलाय ना, मग वास्तुशांतीला जायचंय, मामाचं लग्न आहे, मावशीचं लग्न आहे, हे आहेत. ए नाही रे आता बास, बास. घरातल्यांना सांगा तुम्ही जावा म्हणून. आणि मी असे नमुने पण बघितलेत माझ्या ऑफलाईन क्लासमध्ये लक्षात घ्या, की क्लासमध्ये फ्री स्टडी अवेलेबल आहे. बट मी आहे डाउट क्लिअरिंगसाठी. पण नाही, एक्स्ट्रा स्टडी हॉल जॉइन करतात लक्षात घ्या. अभ्यासिका जॉइन करणारी मुलं बघितलेत मी. तिथं फी भरून अभ्यास करतात. इथं क्लासची फी भरली तर माझ्याकडे येत नाहीत. नंतर मला कळालं, की अभ्यासिकाचं वेगळंच अट्रॅक्शन आहे. फ्री वायफाय. बरं क्लासमध्ये आल्यावर अभ्यास करावा लागेल. मी विचारेन ना काय-काय केलंय म्हणून. अभ्यासिक आहेत. कोण आहे विचारायला? पण ही फसवणूक कुणाची करतायत? स्वतःची करतायत मुलं लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगू का? फार वाईट आहे हे. तुम्ही ना तुम्हाला जिथं गाईडन्स मिळतं तिथे जावा. कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा. घरी होत नसेल अभ्यास तर बाहेर पडा. ठीक आहे. तुमच्या क्लासरूममध्ये नसेल तर ठीक आहे मग अभ्यासिका जॉइन करा. ओके. पण पडा बाहेर, करा हे प्रश्न सगळे लक्षात घ्या. हे दिलेले प्रश्न आणि मग पेपर नंतर मला भेटायला या.
आनंदानं पेढे घेऊन. ओके मग ऑल द बेस्ट.